लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबर। कोरोना को साथ लेकर जीना सीखो, शरद पवार। देश में कोरोना रोगियों की बढ़ती संख्या को देखते हुए देश जल्द कोरोना की चपेट से बाहर आएगा, ऐसी संभावना नजर नहीं आ रही है। ऐसे में कोरोना के साथ जीना सीखना चाहिए, ऐसा विशेषज्ञों का कहना है। ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार इन्होंने अपने नासिक के दौरान पत्रकार परिषद में दी। कोरोना संकट से उबरने के लिए एक तरफ प्रयास जारी है तो दूसरी तरफ आर्थिक संकट भी उतना ही अहम है। इसीलिए सरकार संचारबंदी या लॉकडाउन करने के पक्ष में बिल्कुल नहीं है। ऐसी जानकारी शरद पवार इन्होंने इस दौरान दी है। आणि आज अमेरिकेसारखा देश आपण बघतो की सर्वसाधारणांनी समृद्ध असलेला देशसुद्धा कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्याच्या दृष्टीनं यशस्वी झाला असं दिसत नाही। तिथली संख्या ही प्रचंड आहे। दुर्दैवानं त्याची लागण भारतात सुद्धा झाली आणि भारतामध्ये आत्तापर्यंतची माझी जी माहिती आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक या 4 राज्यामध्ये तुलनात्मक पेशंटची संख्या, रुग्णांची संख्या अधिक आहे। महाराष्ट्राचा ज्यावेळेला आम्ही विचार करतो त्यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अकोला या ठिकाणी ही संख्या वाढते असे दिसतं। त्यातलं मुंबईचं चित्र हा दुरुस्त व्हायला लागले। मुंबईमधली प्रतिदिवशी रुग्णांची जी काही संख्या आहे ती 1 महिन्यापूर्वी जी होती आज होती याच्यात फरक आहे। पण दुसरी एक गोष्ट अशी आहे की जाणीवपूर्वक राज्य सरकारच्या आरोग्य खात्याने एक निर्णय घेतला की जास्तीत जास्त टेस्टिंग करायचं आणि टेस्टिंग करून त्याच्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले पेशंट किंवा व्यक्ती ह्या बाजूला करायच्या। याचा अर्थ त्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जायची आवश्यकता नसते। ज्या ज्या केसेस असतील त्याला जरूर हॉस्पिटलचा विचार केला जातो, पण काही लोक घरीमध्ये सुद्धा आणि काही दैनंदिन काम करत सुद्धा राहू शकतात। अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे की इथून पुढच्या जीवनामध्ये कोरोनाला घेऊनच आपल्याला जगावं लागेल आणि परिस्थितीला तोंड द्यावं लागेल। आणि म्हणून हे चित्र आता आपल्याला सगळीकडे दिसतं आहे। महाराष्ट्रात ज्या शहरांचा उल्लेख, जिल्ह्यांचा उल्लेख मी केला त्या जिल्ह्यांच्यामध्ये आरोग्यमंत्री, तिथले पालकमंत्री, त्या जिल्ह्यातले दुसरे मंत्री हे सगळ्यांनी एकत्र आम्ही बसून काही कमतरता असल्या, काही अडचणी असल्या, राज्य सरकारकडे काही आणखीन गोष्टीची आवश्यकता असली आणि केंद्र सरकारच्याकडे काही गोष्टींची आवश्यकता असली ती जाणून घ्यावं आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याच्या या सगळ्या यंत्रणेला कशी मदत करता येईल याबद्दलचा आम्हा लोकांचा प्रयत्न आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते स्वतः गेले काही महिने अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ एका कामाच्यासाठी त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे। मुंबईमध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलेलं होतं, आवश्यकता होती, कारण मोठं शहर आहे आणि तिथला परिणाम आता दूरच झाल्याचा बघायला मिळतो। त्यांची इच्छा होती या ठिकाणी येतील, माझ्या माहितीप्रमाणे ती येतील यानंतर, कारण बाकीच्या ठिकाणी त्यांनी जावं असा त्यांची स्वतःची इच्छा आहे आणि त्यामुळे तेही त्यांचं काम करतील। पण फील्डवर काही लोकांनी जावं आणि फील्डवरचं आमचं ऑब्झर्वेशन आम्ही मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत करून त्यांनी पुढचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत असा साधारणतः प्रयत्न आम्हाला सगळ्यांचा सामुदायिक आहे आणि त्या दृष्टीनं ही आजची भेट होती। यापेक्षा मला काही अधिक सांगायची आवश्यकता नाही। काही प्रश्न विचारायचे असले तर आपण विचारू। की टेस्टिंग आपण वाढवलं की त्याच्यातनं संख्या वाढलेली दिसते। आता इथं कमतरता नाही, इथं बऱ्याचशा गोष्टींच्याबद्दलची पूर्तता केलेली दिसते, पण काही गोष्टी आता उदाहरणार्थ बेडची संख्या आहे आणि ती वाढवण्याच्या दृष्टीने आत्ता काही पावलं टाकलेली आहेत। कदाचित आणखीन एक 10-12 दिवसामध्ये
वाढलेले बेड हे सुद्धा उपलब्ध या ठिकाणी होते. आता जी आकडेवारी डिस्ट्रिक्ट पर्सनलीने आम्हाला दिली त्याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आज पेशंटची संख्या आहे, त्यांना बेडची आहे, पण त्यामध्ये वाढवायची आवश्यकता आम्हाला वाटते. कारण उद्याच्याला कदाचित ही संख्या वाढली तर बेड्स उपलब्ध नाहीत असं नको. आणि बाकीच्या ठिकाणी मात्र ही संख्या ही ग्रामीण रुग्णालयामधून वाढवलेली आहे. आणि त्याशिवाय पालकमंत्र्यांनी सांगितलं की आता आम्ही या नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आणखीन काही बेड वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांनी यंत्रणा तयार ठेवलेली आहे. ते काम लवकरच पुढे होईल. त्याशिवाय इथं थोडीशी डॉक्टरची कमतरता खरं म्हणजे तर असायचं कारण नाही. पण माझ्या आत्ताच मी सांगितलं की महाराष्ट्राचं आरोग्य विद्यापीठ हे नाशिकला आहे, संपूर्ण राज्याचं. डॉक्टर्स तयार करण्याची युनिव्हर्सिटी इथं आहे आणि इथं डॉक्टर्स यांची उपलब्धता नाही किंवा तयार झालेले डॉक्टर कोरोना पेशंटच्यासाठी लक्ष देण्याच्यासाठी पुढे येत नाहीत काही प्रमाणात. हे काही लक्षण चांगलं नाही. पण त्याच्यासाठी जिल्ह्याच्या यंत्रणेला डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कायदा आहे त्याच्यातून खूप अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर करण्याची वेळ डॉक्टर लोकांच्यावर येऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. पण जर आलीच तर त्याचा वापर करून त्यांची उपयोगिता सक्तीनं करण्याची काळजी घ्यावी लागेल. याच्यामध्ये बाकी इतर काही गोष्टीच्याबद्दलचं ते फारशा अशा तक्रारी या ठिकाणी आलेल्या नव्हत्या. बेडची संख्या, डॉक्टरांची संख्या, बाकीच्या ह्या सुविधा आणि काही विशिष्ट प्रकारची औषधं जी अतिशय महाग आहेत तर ती काही इंजेक्शन्स आहेत. तर आम्ही काही संस्थांशी आम्ही बोललो आहे आणि आता आजच एक 50 इंजेक्शन्स इथं गरीब पेशंटच्यासाठी द्यायला आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही औषधं विनामूल्य आहेत आणि यापूर्वी 25 प्रोफेसरांनी पाठवलेली होती. अशी काही जी दुर्मिळ औषधं आहेत, जी महागडी आहेत पण उपयुक्त आहेत, त्याची उपलब्धता करून द्यायचा प्रयत्न आम्ही लोक करतो आहोत. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।